बारामती पोलीस स्टेशन बाहेर राजेंद्र पवार यांनी देखील ठिय्या मांडलेला आहे। बारामती पोलिसांकडून तक्रार घेण्यास नकार देण्यात आलाय आणि अनेक कार्यकर्ते देखील बारामती पोलीस स्टेशन बाहेर आहेत। सोबतच राजेंद्र पवार हे देखील पोलीस स्टेशन बाहेर आहेत आणि त्यांनी देखील तिथं ठिय्या मांडलेला आहे। बारामती पोलिसांकडून तक्रार घेण्यास हा नकार देण्यात आलेला आहे। आतमध्ये रोहित पवार पोलिसांसोबत चर्चा करतायत तर बाहेर राजेंद्र पवारांनी ठिय्या मांडल्याचं दिसतंय। दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि बाहेर राजेंद्र पवार यांनी ठिय्या मांडलाय। या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जावेद, राजेंद्र पवारांनी बाहेर ठिय्या मांडलेला आहे, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिलाय, काय त्यांची आता पुढची भूमिका असणार आहे? नक्कीच बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये आमदार रोहित पवार जे आहेत ते पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी वर्गांबरोबर अद्यापही 1 तासाहून काल लोटला तरी आणखी चर्चा सुरूच आहे। FIR नोंदवण्यासाठीची कुठलीही हालचाल पोलिसांकडून नाहीये। त्यामुळे राजेंद्र पवार जे की आमदार रोहित पवार यांचे वडील आहेत ते बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी रस्त्यावरती ठिय्या मांडलेला आहे। अनेक कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत खाली रस्त्यावरती बसलेले आहेत। जोपर्यंत गुन्हा दाखल करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही जो आहे ते रस्त्यावर हटणार नाही अशी भूमिका देखील त्यांच्याबरोबरच्या सर्व जे उपोषणकर्ते म्हणावे लागेल, कारण ते आंदोलनकर्ते म्हणावे लागतील, ते त्या ठिकाणी बसलेले आहेत। एकंदरीत अद्याप देखील पोलिसांनी कुठलीही हालचाल केलेली नाहीये। त्यांचा आणि आमदार रोहित पवार असतील, युगेंद्र पवार देखील त्यांच्याबरोबर आहेत आणि अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, त्याचबरोबर पोलीस उपविभागीय अधिकारी असतील, पोलीस निरीक्षक आहेत। अद्यापही चर्चा, कागदपत्र दाखवण्याचं कामकाज सुरू असलं तरी देखील आता त्यांचे वडील राजेंद्र पवार हे देखील आता ठिय्या मांडून बसलेले आहेत। नक्कीच जावेद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।